श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, आज अंगारिका योग आहे आणि या दिवशी आपण जर आज गणपती बाप्पाचं विधिवत पूजन केलं तर याचं फळ आपल्याला 100% भेटत असतं. आपल्या घरात काही कष्ट असतील, काही दुःख असतील, काही सतत चिडचिड असतील, काही अडचणी असतील, त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आज आपल्याला अगदी विधिवत पूजन करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला एक तांबण घ्यायचं आहे. तांबणात आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीची मूर्ती सर्वांकडे असणार आहे. त्याला दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाट्यावर आपल्याला पाट घ्यायचा आहे. त्यावर एखादा कपडा टाकायचा आहे. कपडा टाकल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळावरती आपली जी मूर्ती आहे गणपतीची ती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर मूर्तीला आपल्याला गंध, फूल, अक्षता व्हायची आहे. जानवं असेल तर जानवं अर्पण करायचं आहे. कापसाची माळ अर्पण करायची आहे. त्यानंतर न चुकता लाल कलरचं जास्वंदाचं फूल, त्यासोबतच आपल्याला दुर्वा देखील अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच मोदकाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे.